पाटील प्रतिष्ठान टीम रनिंग रेस आहे हा का, याची नोंद करून घ्या. आलेत का सर्व खेळाडू? रनिंग रेस आहे, रेडी आहेत? रनिंग रेस आहे ना. पांडुकोली त्याचा एक पाऊल अंबरनाथ, दुसरा पाऊल डायरेक्ट बदलापूर, तिसरा पाय डायरेक्ट वांगणीला. 3 की 4 की 5 किती रन? किती रनिंग रेस कशी? 3 रन, 3 रन असतील. ओके, 3 रन जो लवकर घेईल तो मेगा फायनल मध्ये. चला, सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सागर सॅगी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या सोडीला विक्रांत पाटील सोळेगाव. मॅच ला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. विजयाच्या दृष्टिकोनातून पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑन साइडला टर्न केलाय, मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट होत असताना सॅगी सागर पाटील बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. मैदानावरती आलेली ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. सनी आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला विक्रांत पाहायला मिळतात. मैदानावरती खबरच्या दिशेला स्ट्रोक मारण्यासाठी मशहूर ऑन साइडला पण वळवला होता. लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला मिळतात विक्रांत पाटील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 या आकड्यावर. एका आकड्याच्या मोबाईलमध्ये 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. गावदेवी मुंबई विपक्ष एलएनटी खोणी अशी लढत पाहायला मिळते. दोन्ही टीमकडे ट्रॉफीज आहेत. मागच्या वर्षीचा विचार केला तर एलएनटी खोणी प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ, त्या अगोदरच्या वर्षाचा विचार केला तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच गावदेवी मुंबई. आणि गावदेवी मुंबईकडे फार चांगले बॅटर्स आणि फार चांगले बॉलर्स आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र अभिषेक यांची उपस्थिती. वेलकम अभिषेक. इन ॲक्शनमध्ये अभिषेक आम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या दिवशी इन ॲक्शनमध्ये गणेश 11 संघ पाहायला मिळाला. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी सुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करत होते. एक्झॅक्टली थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. आलेली डबल आणि डबल धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती 6 पाहायला मिळेल.
एका गड्याच्या मोबाईलमध्ये 6 धावा. फलंदाज सॅगी मैदानाच्या बाहेर गेले. सॅगीच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला वेळ. मैदानावरती सामना सुरू आपल्याला पाहायला मिळतो. एल&टी खोणी विपक्ष गावदेवी मुंबई अशा 2 नामांकित संघांमध्ये. आमिर जे आपल्याला पाहायला मिळाले मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती फार चांगली कामगिरी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. आता षटक क्रमांक 2 होती सुरुवात. अशफाक आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती आलेली सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 7 धावा फलकावरती. 4 वर्षी मॅच आणि एल&टी खोणी संघ थोडंसं अडचणीमध्ये आता सापडला आहे. सनीला आता त्या अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. इवन विक्रांत त्याला देखील प्रयत्न करावे लागतील. विक्रांत एक हार्ड हिटर बॅटर आहे. अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे असते. फार चांगलं क्रिकेट विक्रांतचं आम्ही पाहिलं आहे. मात्र आता मैदानावरती या मॅचमध्ये त्याला कमालीची कामगिरी करावी लागेल. विक्रांत आग्रही होता पहिल्या धावेसाठी, मात्र नकार देत असताना सनी आला बॉल आपण पाहू शकतो, जो मात्र डॉट. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो अक्रॉस द लाईन बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आलाय बॉल आपण पाहू शकतो, जो मात्र डॉट. यावेळेस यू मिस आहे. सनीच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. सनी बॅक टू दी पॅव्हेलियन. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतो. डीपमध्ये फिल्डर झाली मिस्टेक. हा टेंटेटिव्ह अप्रोच. बॉल सीमा पलीकडे चौकार आलाय, मात्र नशिबाची आता साथ मिळाली. या चौकाराची नितांत गरज होती. प्रेमच्या बॅटमधून हा चौकार. प्रेम बॅटमधून आलेला चौकार. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. साऊंड पोहोचेल 11 या आकड्यावर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्वीप मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. थोडं चांगलं येऊ शकतो.
धावा भरपूर नाही आहे, त्यासोबतीला तुमचे विकेट देखील गेलेत. अशा वेळी जर तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक खेळाल तर संघ अडचणीमध्ये टोटली सापडेल. तेच आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 11 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाज स्वतः आलेत. कॉटन बॉलची संधी आणि विकेट मिळत असताना अशफाकला अजून एक विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. 11 वरती गडी गमावलाय. तिसरा बॅटिंग करत असताना L&T कोणी संघाने. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर कॅच होईल कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विक्रांतला मी म्हणेल विश्वास बसत नाहीये. आता इथे जेवढे खेळाडू आहेत ना खेळत आहेत त्यांना विश्वास बसत नव्हता की ते आऊट झालेत, पण मैदान मोठं आहे. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. समोर एकच सिक्सर आला आतापर्यंत 3 दिवसामध्ये आणि ऑल इंडिया ओपनची टुर्नामेंट आहे. आता पुढच्या वर्षी संजय दादांना विचार करावा लागेल, जरा 4-5 फूट मैदानाचा जो बाउंड्री डायमेन्शन कमी करावा लागेल. थँक यू डीजे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती जरूर. यावं मॅचमध्ये रन बनत नाही आहेत. रन बनवण्यासाठी कुठेतरी थोडासा संघर्ष देखील करावा लागतोय. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक लाजवाब. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला, सीमारेषा पलीकडे सिक्सर, षटकार. डीजे. ऑन साइडला टर्न करत असताना मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल.
स्क्विलिकच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जो मात्र ट्रॅव्हल होतोय. सिक्सर आल्याने त्या षटकारामुळे देखील या मॅचमध्ये कुठेतरी संघ चांगल्या स्थितीमध्ये आलाय. अन्यथा या मॅचमध्ये अतिशय बॅकफूटवरती संघ पाहायला मिळतो. मात्र सूरज जोपर्यंत मैदानावरती आहे त्यापर्यंत धावा बनतील हे प्रत्येकाला माहिती आहे. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करत असताना मैदानावरती पाहायला मिळतील. ऑन साईडला 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 20. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. महत्त्वाची ओव्हर आहे. महत्त्वाच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा फुटण्याचा देखील थोडासा प्रयत्न असेल. चला धावसंख्या 21 पाहायला मिळेल आणि आता वसीम पाहायला मिळतील. वसीम पाहायला मिळतील. वसीम भाई यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. स्विच हिट केलाय. बॉलला फेकून दिलाय. थर्ड मॅनच्या दिशेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी फलंदाजच्या बॅट मधून शिंट्यांच्या बॅट मधून आलेला हा दमदार चौकार. थँक्यू डीजे. एक गोष्ट फार महत्वाची असते ती म्हणजे कुठल्या क्षणी कसा स्ट्रोक खेळायचा. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. अगदी ज्युसी हाफ ऑली आणि त्यावरती कडाकून प्रहार पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या 25 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गोलंदाज तयार. मात्र वसीम असे खेळाडू आहेत ना, पहिल्या बॉलवरती जरी मोठा फटका आला तरी देखील कमबॅक करतो हा खेळाडू. इतका कॅलिबर या खेळाडूकडे. पुन्हा एकदा मैदानावरती थोडासा टेंटेटिव्ह अप्रोच पाहायला मिळतोय. आलेली सिंगल पाहायला मिळेल. लेग बाय श्री एकदा वा टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती. अजितजी पुत्रन सरांना आपण पाहतोय जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला अजितजी पुत्रन सर पाहायला मिळतील. वन ऑफ द लेजंड प्लेअर इन मुंबई टेनिस क्रिकेट. मुंबईचा क्रिकेटमध्ये एक फार मोठं नाव आहे. ज्यावेळेस तुम्ही सरांना एखादा प्रश्न विचाराल ना त्यावेळेस तुम्हाला उत्तर पण मिळेल आणि संदर्भासहित मिळेल. क्रिकेटचा प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी आशाभूत नजरेने पाहता ती गोष्ट तो डिसिजन का तसा दिलाय याचं देखील ते एक्सप्लेनेशन फुल देतात प्रत्येक गोष्टीवरती. यावेळेस खुल्या टप्प्याचा बॉल पंचांकडे अपील देखील करण्यात आली आणि फलंदाज बाद. विकेटचा पतन. बॅटरच्या खेळीचा अंत. फलंदाज होतील बाद. सूरज back to the pavilion. Thank you DJ. Thank you so much. 26 26 धावा आपल्याला पाहायला मिळत होत्या. त्यानंतर आलेली आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सिंगल तर कंप्लीट झाली. वेगाने फिल्डर आलेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न थोडासा दूर थ्रो आणि मैदानावरती एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल. दोन धाबा 8 टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल फलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल 28. 28 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. प्रचंड वेळ आपल्याला होतोय. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळेल. वसीम एक चांगले खेळाडू आहेत. मी उल्लेख केला होता की वसीम एक असे खेळाडू आहेत ना, जरी चौकार आला तरी देखील इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी ओळखले जातात. एक्झॅक्टली तेच पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये 6 धावा फक्त खर्च केल्यात. फार क्रिकेटचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे. 2 वर्षा पहिले, गतवर्षी नाही 2 वर्षा पहिले गावदेवी मुंबई संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळालेला आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ॲज अ बॉलर फार चांगली कामगिरी, बेस्ट बॉलर मिळालं होतं वसीमभाई यांना. यावेळेस देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती रनआउटचा प्रयत्न असेल की नाही, नाही आहे. सेफ खेळत आहेत आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 28. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये एक फार मोठं नाव अर्थातच निखिल दादा यांची उपस्थिती पाहायला मिळते. निखिल दादा वेलकम. निखिल शेठ पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांचे दौरे बाहेर असतात, भारतामध्ये कमी, भारताच्या बाहेर आमचा निखिल दादा जास्त असतो. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमचे विष्णू भाऊ देखील आम्हाला नेहमी पाहायला मिळतात. दो जिस्मे एक जान, निखिल दादा आणि विष्णू दादा, विष्णूभाई हे देखील आम्हाला नेहमी पाहायला मिळतात. फार चांगलं क्रिकेट दोघांच्या वतीने पाहायला मिळतं. पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये देखील दोन्ही अग्रगण्य नाव आहेत. चला, मैदानावरती 29 धावांचं लक्ष आहे. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघांकडे या मैदानावरती आणि या स्पर्धेमध्ये एकाकडे चॅम्पियनशिप आणि एकाकडे रनरअप द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असे 2 संघ पाहायला मिळतात. एल&टी खोणी जो प्रथम क्रमांकाचा मानकरी 2025 साली आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ 2024 साली. म्हणजेच काय तर आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी मुंबई असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. बघा, गणेश 11 टीम आपला एक रनर नाव आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. एक रनर प्रणित पाटे. ओके, प्रणित हायटेड आहे, रनिंगमध्ये फायदा होईल त्याचा.
आता सगळ्या टीमा घाबरतील, कारण मी जो नाव घेतोय ना, गोल्ड मेडलिस्ट आहेत तुमच्याकडून आहे ना, म्हणजे पाटील प्रतिष्ठानकडून ब्रिजेश सर पळणार आहेत. आता सर्वांची धाकधूक वाढली आहे. राजेश यादव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात येईल. पांडू कोहली आपल्याला पळताना पाहायला मिळतील. पाटील प्रतिष्ठान टीम कडून गणेश 11 कडून प्रणित पार्टे रनिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. मैदानावरती कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन. तौफिक बॅक टू दी पवेलियन. प्रेमने ही विकेट मिळवून दिली आहे. प्रेमचा जर विचार केला तर हिमांशू पाटील जे आपल्याला भिवंडीचे पाहायला मिळतात, आलिमगड एक्सप्रेस, अगदी त्याच्यासारखीच गोलंदाजी करतोय आणि जबरदस्त गोलंदाजी. एमर्जिंग बॉलर ऑफ द इयर प्रेम आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटचा एमर्जिंग बॉलर ऑफ द इयर. थँक्यू डीजे. राजेशजी जाधव साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. तन्मयदानाच्या शुभ हस्ते आपल्या मान्यवरांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान आपण करतोय. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचिटचा अटेम्प्ट, स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेमवरती आक्रमक हल्ला चढवलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. थँक्यू डीजे. प्रवीण एक जबरदस्त खेळाडू आहे. प्रवीणकडे बघून असं वाटत नाही की तो स्विचिट खेळेल किंवा मोठे फटके मारेल, पण प्रवीण आहे ना, ज्या मुमेंटला गरज आहे त्याच मुमेंटला खेळणारा प्लेअर आहे. कालच्या दिवसामध्ये तशी कामगिरी आम्हाला सागरच्या वतीने पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसामध्ये प्रवीणने इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे असा खेळाडू पाहायला मिळतोय. नक्कीच भीमटोळा आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक जो एप्रिल 17, 18 आणि 19 या 3 दिवसीय कालामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पोल असतील अंबरनाथ आणि ओपन. आणि पाटील प्रतिष्ठानसाठी सुवर्ण संधी आहे. मेगा फायनल मध्ये चॅम्पियनशिप मिळवली तर मात्र तिथे मोफत एंट्री आपल्याला असेल. वाईट बॉल येस. हवांतरशी धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या 5. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार. प्रेम प्रेम जबरदस्त रिदमिक पॅटर्न, सायकलिक रनअप आणि त्यानंतर फॉलो थ्रू, हाय आम ॲक्शन आणि कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र तितकीच तंतोतंत फटकेबाजी. कट केला आणि बॉलला फेकून दिला डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा कट स्ट्रोक चौकार. थँक्यू डीजे. 21 मध्ये 20ची आवश्यकता. महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज करतील तर करतील काय. फार चांगले बॉलिंग प्रेमच्या वतीने आपल्याला नेहमी पाहायला मिळते. मात्र एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग प्रवीणची सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिली आणि इथे देखील तशीच आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. तोच मोमेंटम, तोच फॉर्म आणि तोच रिदम या मॅचमध्ये देखील कंटिन्यू करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजेच प्रवीण एक्का.
कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना मैदानावरती आलेली सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र फिल्डिंग अप्रतिम आहे. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्जन आणि कन्व्हर्जनची अंमलबजावणी देखील सुरेख. इम्प्लिमेंटेशन ऑफ प्लॅन फार महत्त्वाचं असतं. अर्ली एक सिंगल आली, त्यानंतर 2 क्विक आल्या आणि त्यानंतर 3 धावा फलकावरती ॲड झाल्या. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 12 पाहायला मिळतील. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो, वा वड सेव्ह, एकदा वाचवली आहे आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 12, 3 धावा फलकावरती ॲड होतील. गणेश 11 संघाकडून मला वाटतं विष्णुभाई पळतील. विष्णुभाई तुम्ही पळाल ना गणेश 11 कडून? इकडून ब्रिजेश सर पळणार आहेत. एकाचा वय वर्ष 45, एक आहे 48. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतो आला बॉल डॉट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेम हा बीट करतोय, मात्र तरी देखील 12 झालेत. 17ची आवश्यकता आहे 19 मध्ये. 19 मध्ये 17ची आवश्यकता, हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 12 धावा फलकावरती आहेत. 19 मध्ये 17ची आवश्यकता. इक्वेशन अगदी सोपं आहे. मैदानावरती धावा बनवण्यासाठी इतका संघर्ष करायला लागणार नाही. एखाद 2 मोठे फटके, सिंगल डबल, सामना फिनिश होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आलाय बॉल डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. जो मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 12, आता 18 मध्ये 17ची आवश्यकता. फार चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. अंबरनाथ चषक 2026 हे देखणं पर्व, देखणं रुबाबदार तैदीप्यमान पर्व. आमच्या संजय भाऊंची आहे ना जास्त चर्चा होत नाही, पण जेवढी चर्चा होते ना तेवढी इंटरेस्टिंग होत असते. संजय भाऊ यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळते. विकी माने आपल्याला पाहायला मिळतील. विशेष करून प्रेम अंबरनाथकरांचं नेहमी माझ्यावरती राहिलं. स्पेशली जर विचार केला आमचे तन्मय भाऊ, राहुल दादा आणि संजय भाऊ. संजय दादा लोकांशी कसे बोलत असतील माहीत नाही, पण आपल्याशी एकदम गोड. आणि आमचे निशांत दादा. निशांत दादा तुमचं नाव घ्यायचेच आहे मला, पण तुम्ही काय बोलतच नाही जास्त. तुम्ही बिझी असता खूप, तुम्ही बिझी असता. आपण निशांत दादा असतील, आमचे स्वप्नील भाऊ आहेत, आमचे नोमेश भाऊ आहेत आणि त्या समेत आमचे शर्मा सर, सचिन शर्मा, त्यांचा देखील मी विशेष उल्लेख करणार आहे. त्यांची प्रचंड मेहनत या समस्त स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. येस इट इज व्हाईट बॉल डाऊन द लेग साईड. आव्हानतर्शी धाव फलकावरती होईल ॲड. 18 मध्ये 16 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 16 धावा विजयासाठी इक्वेशन. 18 मध्ये 16 विजयाचं हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. प्रवीण मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करतात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीसे. चौकार आलाय. 17 मध्ये 12ची आवश्यकता. प्रवीण जब खडे तो वो सरकार से भी बडे. का बॅटिंग करतायत मैदानावरती. जबरदस्त फलंदाजीचा मुजाहिरा पाहायला मिळतोय. 17 मध्ये 12ची आवश्यकता आहे. गावदेवी मुंबई विपक्ष एल&टी खोणी दोन्ही संघांकडे या स्पर्धेमध्ये ट्रॉफी घेऊन जाण्याचा मान आहे. स्टेप आउट झालेत. स्वतःला यॉक करून बसले, मात्र खोदून जरूर काढलाय. जोपर्यंत मिड ऑफ मध्ये फिल्डिंग करण्यात येईल, स्वतःने 1 रन घेतलेली आहे. स्वतःवरती विश्वास ठेवला की येस एक धाव कंप्लीट होऊ शकते. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोचेल ती म्हणजे 18 धावा धाव फलकावरती. 18 ऑन द बोर्ड. यावेळेस यू मिस आहे. फलंदाज बाद होत आहेत मैदानावरती. फलंदाजाच्या खेळीचा अंत. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीसे. विकेट्स पतन होत असताना 15 मध्ये 11ची आवश्यकता. अशफाकला आपण पाहतोय.
अशफाक कशा प्रकारची कामगिरी करतील पाहणं इंटरेस्टिंग. बॉलर विकी माने यांची बॉलिंग आपल्याला कुठेतरी थोडीशी भावेश पवार सारखी पाहायला मिळते. एक्झॅक्टली जर तुम्ही रनअप बघितलं ना, थोडासा मोठा आहे तरी देखील भावेश पवार सारखी सेम बॉलिंग ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. अगदी तसाच बॉल, तसाच वेग आणि बॉल कट होतोय. विकी माने पाहायला मिळत आहेत. फार सुंदर गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून विकी माने यांची आपण पाहिली आहे. भावेश पवार सारखी नेहमीच त्यांची बॉलिंग आपण पाहिली आहे. यावेळेस देखील मैदानावरती आलेली पाहायला मिळेल, जी मात्र सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, जे मात्र जाऊन पोचले. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती असतील. 14 मध्ये 10ची आवश्यकता. विकी मानेचे 2 बॉल फार महत्त्वाचे आहेत. विकी माने यांनी लाईन आणि लेनमध्ये कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. बॉल फिरतोय, तुमची बॉलिंग ॲक्शन चांगली आहे, वाईड ऑफ द क्रीज तुम्ही त्या डेपचा यूज करतायत. मग तुम्ही ऑफ स्टम्पच्या बाहेर 7व्या-8व्या स्टंपवरती जर गुडलेन स्पॉटवरती बॉल टाकला ना, कदाचित बॉल वळू देखील शकतात. मात्र इथे देखील खोलटप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. रनआउटचा प्रयत्न आणि एक्झॅक्टली मैदानावरती सिंगल आड होईल. फलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 20. आता 9ची आवश्यकता. उर्वरित बॉल असतील ते म्हणजे 13 मध्ये 9ची आवश्यकता आहे. मध्ये 9ची आवश्यकता. अजून सूरजची 1 ओव्हर शिल्लक आहे. आणि मागील स्पर्धेमध्ये सूरजनी ज्या प्रकारची कामगिरी केली ना, अपेक्षा असतील. हेच मी बोलत होतो, ऑप्शनच्या बाहेर तुम्ही टाका गुडलेन स्पॉट किंवा थोडंसं पुढे टाकलं तरी चालेल. आणि एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 12 मध्ये 9ची आवश्यकता आहे. सूरजची 1 ओव्हर इम्पॉर्टंट आहे. त्या सूरजच्या ओव्हरमध्ये किती धावा बनतील? 12 मध्ये 9 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. गावदेवी मुंबई संघ 80% या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 20. 9ची आवश्यकता. 12 बॉल. सूरज पाहायला मिळतात. ऑन साईडला पुल केलाय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने मैदानावरती आलेली सिंगल. एका धाबेवरती समाधान मानावं लागेल. मिड विकेट मधून विक्रांत येतात. विक्रांत पाटील सुळेगावचा एक जबरदस्त खेळाडू, जो नेहमी आपल्याला पाहतो मोठ्या मोठ्या संघांमध्ये. या खेळाडूची नेहमी वर्णी लागते. विक्रांत पाटील. बॉलिंग ट्रॅकवरती देखील सूरज दुधकर. मलंगडचा बुलेटमॅन सूरज दुधकर आपल्याला पाहायला मिळतील. मागील वर्षी या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता, असा सूरज पाहायला मिळतो. ऑनसाईडला टर्न केलाय. माहिती आहे इथे फलंदाजांना समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड ते दाखवत आहेत. त्यांना माहिती आहे की आपण सिंगल डबलने मॅच जिंकू शकतो. म्हणून काय, तर बॉल आला की बॅट लावा आणि पळत सुटा. इम्पॉर्टंट आहे हे. मैदानावरती आपण पाहू शकतो 10 मध्ये 7ची आवश्यकता. 10 मध्ये 7. गावदेवी मुंबई संघ खडतर प्रवास देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना एका धावेसाठी संघर्ष करावा लागतंय. त्यामुळे प्रयत्न होता, जो मात्र दुसऱ्या धावेचा मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 9 मध्ये 6 विजयाचं इक्वेशन असेल. 9 मध्ये 6. नऊ बॉलमध्ये 6ची आवश्यकता होती. पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली बॉल आलाय डॉट. 8 मध्ये 6 विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. गावदेवी मुंबई विपक्ष अलांटी खोणी. आणि जोपर्यंत प्रवीण स्ट्रायकिंग एंडवरती येत नाही तोपर्यंत असे चित्र आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. एकदा प्रवीण आला, प्रवीण होत्याचं नव्हतं, करायला जास्त वेळ लावत नाही. 8 मध्ये 19 धावेंवरती प्रवीण खेळतोय, जिथे सर्वजण स्ट्रगल करतात. प्रवीण एकेरी किल्ला लढवतोय. ज्याप्रमाणे टीम इंडिया कधी स्ट्रगल करते, ज्यावेळेस अभिषेक शर्मा आउट होतो. ऑन साईडला टर्न केल्या मैदानावरती. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. एक्झॅक्टली मैदानावरती 2 धावा तर कंप्लीट. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न. बघता बघता 3 देखील कंप्लीट. आणि 4थ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 3 धावा. आता 7 मध्ये 3.
7 बॉलमध्ये 3 आणि प्रवीण याच ओव्हरमध्ये याच बॉलवरती सामना फिनिश करेल का, एखादा डॉट बॉल येईल का, प्रवीण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आल्यानंतर अशफाक कशी बॅटिंग करेल, या सगळ्या गोष्टी या बॉलवरती या मॅचचं भवितव्य अवलंबून असेल. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती, मात्र दिशा इन गोलंदाजी डाऊन द लेग साईड. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना धावसंख्या फलकावरती 27. विनर आणि रनरअप येस आपल्याला पाहायला मिळतात. मागील वर्षीचा देखील विनर आणि रनरअप मध्ये ही आपल्याला मॅच पाहायला मिळते. आले बॉल डॉट. समीकरण 6 मध्ये 2. सेमीला नाही ओपनच्या टुर्नामेंट नाही नाही ज्या टीमशी लागेल ना गावदेवी मुंबईशी ज्या टीमशी लागेल त्या टीमला आयकॉन देणं गरजेचं आहे. त्यांची जर सेमीफायनल लागली तर आयकॉन विदाउट आयकॉन खेळावं लागेल. बरोबर ना आता दिनू यांची उपस्थिती पाहायला मिळते. दिनू कांबळे वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर इन टेनिस बॉल क्रिकेट. डावकुऱ्यात असा विध्वंसक फलंदाज ज्या खेळाडूची आपण नेहमी चर्चा पाहतो असा खेळाडू दिनू यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करणार आहोत. 6 मध्ये 2 धावींची आवश्यकता असेल. 6 मध्ये 2 धावा आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळत आहे. फक्त दिशा दाखवली आहे मैदानावरती, दशा खराब केली आहे. सामना होत असताना फिनिश आणि सामना जिंकला गावदेवी मुंबई संघाने. अभिनंदन. हार्ड लक, टफ लक एल&टी कोणी. हार्ड लक. निशांतजी बनसोडे साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते इरफानजी खान यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. चला आपण त्वरित आपण लगेच रनिंग रेस करणार आहोत. विष्णुभाई तुम्ही आणि प्रणित